सारे समुद्र पक्षी निरोप घेऊन निघाल्यासारखे सैरभैर उडतात. वादळाची चिन्ह दिसतात. लाटा शांत आहेत, पण त्या शांततेखाली दबलेली प्रचंड अस्वस्थता कुठेतरी जाणवते. अजूनही विश्वास बसत नाही. काल एक लाट काय थडकते आणि माझा पुरुष क्षणभरच काय हलतो. बुर्जाच्या पायात आयुष्याचा बळी देऊन तटस्थपणानं एक एक चिरा चढवला होता. सर्वस्वाची माती कालवून लिंपण केलं होतं 10 वर्षांपूर्वी. आयुष्यभर बुरुज खंबीर राहील या भ्रमात होते मी. पण तब्बल 10 वर्षांनी विभाकर जेव्हा ती लाट तुझी चाहून देऊन गेली, तेव्हा बुर्जाबरोबरच माझ्या विश्वासालाच तडा देऊन गेली. बुर्जाला बळी पावला नाही. विभाकर मला माहिती की वादळाचा काही दोष नाही, पण असं व्हायला नकोय. स्वतःला मी मिटून घेतलंय. आता उघडावंसच वाटत नाही. विभाकर, वादळाला तू रोखून धरू शकतोस, कारण ते तुझ्या मागोमाग आलं, पाठलाग केल्यासारखं. आणि आता माझाच माझ्या बुर्जावर विश्वास नाही राहिला. नाही विभाकर, या वादळाला रोखायला हवंय. या लाटाला थोपवायला हवे. विभाकर दीदी, काय रे नंदू? मी छान दिसतो? हो, पण नंदू, मगाशी घातलेले नवीन कपडे का बदललेस? मला आवडता हा शर्ट. अरे वेड्या, तू नवीन शर्टात छान दिसणार की जुन्या? पण दीदी, मी तुला नवीन कपड्यात आवडतो की जुन्या? तूच आवडतोस. कपडे नवे जुने असं काही नसतं बाळा. मग का वाईट आहे? नंदू, हट्ट करायचा नाही. तुला काय सांगितलं? आपल्याकडे विभाकर अंकल येणार आहेत. ते तुझ्यासाठी नवीन खेळणी आणतील. मग त्यांचा खेळ नवीन आणि तुझा शर्ट जुना, असं रे कसं चालेल? दीदी, ते माझ्यासाठी ट्रेन आणतील, खूप चिक 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 जाणारी. मला खूप आवडते. हो, आणतील ही. बरं नंदू, तू दीदीचं ऐकणार का नाही? जा, कपडे बदलून ये जा. दीदी शहाणी, मी शहाणा, ट्रेन शहाणी, खूप. पद्मा आतमध्ये आहे ना सगळं? या ना. ही अबोलीची फुलं आणली तुझ्यासाठी. आवड अजून बदलली नसेल अशी अपेक्षा आहे. आणि हो, हे नंदूसाठी आणले. विभाकर, हे एवढं कशाला उगीच कशाला त्याला खोट्या फॉर्मॅलिटीज मध्ये अडकवतेस? ठीक आहे, मग तुम्हीच द्या ना त्याला. माझ्याही मनात होतं, पण वाटतं माझ्यासारख्या अनोळखी माणसाकडून. घेईल तो. नंदू, हे विभाकर अंकल. मगाशी सांगितलं ना तुला. हॅलो नंदू, असं काय करतोस? नंदू, राहू दे. उगीच त्याच्या मनाविरुद्ध नको. बरं का नंदू बेटा, हा खेळ तरी घे ना. अरे, ते तुझ्या दीदीसाठी आणलंय. दीदी, मला ते दे. नंदू, असं वेड्यासारखं नाही करायचं. अंकलनी बघ तुझ्यासाठी किती छान ट्रे आणलाय. अरे, ही साधी फुलं आहेत. मला ते नको. मला फुलं हवीत. आय एम सॉरी विभाकर, असाच हट्टी येतो. तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर ही त्याला देते, नाहीतर उगाच तुमच्या समोर शोभा करायचा. नक्कीच वाईट वाटेल मला. अगं ती फक्त तुझ्यासाठीच आणली. एक विचारू, रागावू नकोस, पण जीवाभावाची अशी प्रत्येक गोष्ट नंदूने आकंदंड केलं तर त्याला देणार आहेस का? ठीक आहे, तू जा. मी समजवतो त्याला. बिलीव्ह मी, तू जा. नंदू दीदी चहा करायला आतमध्ये गेले, तोवर मी तुला खेळ दाखवता. अरे, तुला खूप आवडेल. नंदू असं नाही करायचं. दीदी, अरे हा बघ खेळ बघ. दीदी, नंदू हा बघ, मी तुला. काय झालं नंदू? काय झालं विभाकर? काही नाही ग.
मी त्याला खेळ शिकवत होतो, पण तुझ्या मागे जायला लागला म्हणून त्याला थांबवलं. चल नंदू, आज चल. सॉरी पद्मा, मला खरंच वाटलं नव्हतं एवढं रिॲक्ट होईल असं. नाही विभाकर, प्लीज. उलट मला ही संध्याकाळ नंदू मागे वाया नाही घालवायचे. आज बऱ्याच दिवसांनी जुनं ओळखीचं असं कुणीतरी भेटतंय. नाहीतरी बाबा गेल्यानंतर सख्य म्हणवणाऱ्याने सुद्धा तोंड फिरवलं तर जमेल. जाऊ दे. चल नंदू, आज चल. विभाकर, चहा घेणार का कॉफी? काहीही नको. आजची संध्याकाळ मला चहा किंवा कॉफी मध्ये वाया नाही घालवायचे. बैस ना. कशी आहेस पद्मा? मी ठीक आहे. तुम्ही? मीही ठीक आहे. जवळजवळ 8-10 वर्षांनी भेटतोय ना आपण. 10 वर्षानंतर मी आत्ता इथे येतोय. काल तुमचा फोन आला तेव्हा प्रथम ओळखलंच नाही. क्षणभर विश्वासच बसला नाही कानावर की तुम्ही आहात म्हणून. पण माझा फोन नंबर कसा काय मिळवला? ती सगळी गंमतच झाली. नीलम भेटली होती. नीलम? माझ्या दिल्लीच्या ऑफिसमध्ये सहकारी जो आहे ना, तो पुण्याचा. त्याच्या घरी निरोप द्यायला मी गेलो होतो, तर समोरून येतानाच ती मला दिसली. फारशी बदलली नाही ती. आता मात्र संसारात पूर्ण गुरफटत चालले. तरी अधूनमधून फोन करते. कधी कधी आम्ही भेटतोही. नाही म्हणायला तीच एक मैत्रीण उरली आता. तू मात्र खूप बदललीस पद्मा. खूप गंभीर आणि प्रौढ दिसतेस. सॉरी पद्मा, मला मागच्या अप्रिय गोष्टी उगाळून काढायच्या नाहीयेत. नाही विभाकर, उलट खूप बरं वाटतंय. कुणीतरी एवढ्या आस्थेने चौकशी करते हीच माझ्यासाठी नवलाईची गोष्ट आहे. खरं सांगू विभाकर, गेल्या 10 वर्षांनी माझ्या जगण्यातला रसच शोषून घेतला. सारं वैराण झालं. एक चाकोरीबद्ध आयुष्य जगते. घर, नोकरी आणि नंदू. लग्न नाही केलंच? नाही केलं. तुम्ही पुणे सोडलं आणि वर्षाच्या आत बाबा गेले. घराची जबाबदारी माझ्यावरच येऊन पडली. सगळ्या नातेवाईकांनी अंग काढून घेतलं. सारे जण येऊन ढीकभर शब्द पुढ्यात ओतून जात होते, पण कुणाचाही मदतीचा हात पुढे आला नाही. या साऱ्यावर सूड बुडून मी स्वतःला माझ्या जगात बंदिस्त करून घेतलं. साऱ्यांशी असलेले संबंध तोडले आणि या साऱ्या लग्नाचं राहूनच गेलं. अगं पण सारं आयुष्य पडलं होतं. 3-4 प्रपोजल्स आली होती, पण साऱ्याच तडजोडी. त्यापेक्षा ही तडजोड कुठेच वाईट नव्हती. आणि खरं सांगू, आता त्याबद्दल असून असं काही वाटतच नाही. तुला तुझ्या निर्णयाचा पश्चाताप नाही झाला कधी? नाही, बिलकुल नाही. पश्चाताप होण्यासाठी निर्णय तुम्ही घेतलेला असायला हवा. पण परिस्थिती तुमच्यावर निर्णय लागते तेव्हा का आणि कुणी पश्चाताप करावा? हो, पण एका गोष्टीची खंत मात्र जरूर आहे. खंत? कुठल्या गोष्टीची? तुम्हाला दिलेल्या नकाराची. नकळत का होईना, पण तुम्हाला दुखवलं त्याची. नाही पद्मा, मी त्यावेळी तुला दोष दिला नव्हता. अगं खूप विचित्र परिस्थिती तुझ्या वाट्याला आली होती. ती आयुष्याची कोंडी अजूनही सुटलेली नाही विभाकर. आणि आता सुटावीशी वाटतही नाही. एवढी का निराश होतेस? निराश होण्यासाठी थोडी तरी आशा असावी लागते विभाकर. बरं, ते सारं जाऊ दे. मी आपलं माझं दळण दळत बसले. तुमचं काय? 10 वर्षात एकदाही येणं झालं नाही पुण्याला? नाही. तुझ्या नकारानंतर लगेचच मला ती ऑफर आली. का कोण जाणेल, मी ती पटकन स्वीकारली. नंतर जे पुणे सोडलं ते आता येतोय. खूप फिरलो. 3 वर्ष दुबईला होतो, पण आता मात्र इथे पुण्यातच स्थायिक व्हायचं ठरवलं मी. पुण्यात? का दचकलीस का अशी? नाही, तसं काही नाही. आता पुढच्या 4 महिन्यात इथे शिफ्ट व्हायचा विचार आहे. आता स्थिर आयुष्य जगावंसं वाटते. एक विचारू विभाकर? नाही म्हणजे पद्मा, 10 वर्षांनंतर आपल्या मैत्रीत औपचारिकपणा आलाच पाहिजे का? बायकोची तुमच्यावर फार ओढाताण होत असेल नाही का? हसलात का? ती सगळी गंमतच आहे. गंमत?
गंमत. आम्ही घटस्फोट घेतलाय. आय एम सॉरी विभाकर, मी काही विचारलंच नाही असं समजा. सॉरी सॉरी पद्मा. अगं खूप हट्टी होती ती. स्वतःला पाहिजे ते काही करून मिळवायची होती. आयुष्य आयुष्य म्हणजे छान छोक मोज मजा करण्यासाठीच अशीच अशीच काहीतरी विचित्र समजूत होती तिची. मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण 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 तडजोडीत इतक्या वाढत गेले की एकदा घटस्फोटाचे कागद तिने माझ्यासमोर ठेवले. मीही जणू निर्विकारपणे त्यावर सही केली. त्यावेळी माझी कोणतीच प्रतिक्रिया उमटली नाही. पण नंतरचे 4-5 दिवस मात्र मी खूप डिस्परेट होतो. पद्मा पद्मा खरं सांगू, त्यावेळी मला तुझी खूप आठवण झाली. नंतरचे मी दिवस कामात गुंतून घेतलं आणि मग सारं व्यवस्थित झालं. यातलं काहीच माझ्यापर्यंत पोहोचलं नाही विभाकर. मागचं सारं विसरून गेलो मी. आता निवांत आयुष्य जगाचं ठरवलं. विभाकर, एवढं सारं कसं पचवलं? तू कसं सारं सहन केलं तसंच. पद्मा, दुर्दैवाचे फेरे जेव्हा पडतात तेव्हा पिळी तेवढाच असतो. कोणाच्या वाट्याला एखादा फेरा जास्त येतो. एनिवे, आज मी तुला मुद्दामच भेटायला आलोय. हो, मला नाही समजलं तुम्हाला काय म्हणायचं ते. तुला समजते पद्मा, तुला चांगलंच समजते. अगं अगं स्थिर अशी जगण्याची गरज मलाही आहे, तुलाही आहे. आणि स्थिर अशी जगण्यासाठी एका कंपॅनियनची आवश्यकता असते. गैरसमज करून घेऊ नकोस. मी हे तुला गृहीत धरून बोलत नाहीये. ऐकतेस ना? ऐकतेस ना मी काय म्हणतो ते? माझ्या 10 वर्षापूर्वीच्या प्रपोजलवर पुन्हा विचार करशील? माझा आग्रह नाहीये, मी फक्त विचार करायला सांगते. विभाकर, तुम्ही एक विसरताय. मी ज्या कारणासाठी तुम्हाला नाही म्हटलं होतं त्यातलं एक कारण अजूनही माझ्या पुढे थैथया नाचतंय. मला माहितीये. अगं नंदूला आपण एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये अथवा मतिमंदाच्या सुधारागृहात ठेवूया, जिथे त्याची पूर्णपणे काळजी घेतली जाईल. नाही, तो आजारी नाही किंवा मतिमंदही नाही. पद्मा, सत्य परिस्थिती नाकारून आयुष्याची कोंडी सुटणार आहे का? पण त्याला माझी इतकी सवय झाली की. सुरुवातीला सारीच मुलं तशी करतात, नंतर रुळतात. आणि नंदूला पण वर्षभर भेटत राहणारच की. काहीच समजेल असं झालं विभाकर. निर्णय घ्यायला वेळ लागेल. कारण नंदू माझा जरी सावत्र भाऊ असला तरी. सावत्र? हो, मी कधी कुणाला सांगितलेलं नाही. नंदू माझा सावत्र भाऊ आहे. माझी आई मी 11 वर्षाची असतानाच गेली. मग बाबांनी दुसरं लग्न केलं. त्या दोघांच्या खूप फरक होता साऱ्याच बाबतीत. मग नंदू झाला. तो 2 वर्षाचा असताना त्याला अचानक ताप आला. छोट्या आईच्या हैगईमुळे ताप वाढत जाऊन तो मेंदूत गेल्याचं निदान झालं. मग तो असा झाला. तेथून पुढे सारंच विस्कटत गेलं. 1 वर्षानंतर छोटी आई आम्हाला आणि लहान त्या नंदूला सोडून निघून गेली. का गेली, कुठे गेली मला कधीच कळलं नाही. पण आदल्या रात्री तिचं बाबांशी जोरदार भांडण झाल्याचं आठवतं. तेव्हापासून नंदूला मीच वाढवलं. मी त्याला सहजासहजी दूर नाही करू शकणार. नंदू हे साऱ्यांना लोढणं वाटतं. तो कुणालाच नकोय, अगदी तुम्हाला सुद्धा. सॉरी पद्मा, नकळत मी तुझ्या भावना दुखवल्या. अगं हे सारं खरंच मला माहित नव्हतं. नाही विभाकर, मी तुम्हाला दोष नाही देणार. पद्मा, माझं बोलणं अजून पूर्ण व्हायचंय. अगं नंदू तुझ्याकडेच राहील लग्नानंतर. अर्थात तू होकार दिला तरच. तो आपल्याकडेच राहील. तुझा नव्हे तर माझा धाकटा भाऊ म्हणून राहील. हा शब्द आहे माझा. विश्वास ठेवावा अगर न ठेवावा हे सर्वच मी तुझ्यावर आहे. फार अवघड कोडं घातलं तुम्ही. उत्तर शोधायला वेळ लागेल. हरकत नाही, मला माहितीये तू पुरती गोंधळलीस. एनिवे, हे माझं कार्ड. ज्या हॉटेलमध्ये उतरलं ना त्याचा नंबर इथे आहे. अर्थात लागलं असतं. आणि हो, नंदूला मी खरोखरच ट्रेन आणणार होतो, पण मनाजोगती मिळालीच नाही. आया, खरंच? मगाशी नंदूही मला विचारत होता, विभाकर अंकल माझ्यासाठी ट्रेन आणतील का म्हणून. त्याला ट्रेन खूप आवडते. आमच्या समोरच्या ब्रिजवर ट्रेन दाखवायला घेऊन जाते मी त्याला.
योगायोगच म्हणायचा हा. हे असले योगायोगच आयुष्याची दिशा ठरवतात. चलू? चलतो मी. दीदी मी बिस्किट घेऊ? नंदू आता नको हा. आता जेवायचं ना आपल्याला. मी घेणार. बरं घे. दीदी क्रीमचा घेऊ का साधा घेऊ? क्रीमची घे. मी साधाच घेणार. बरं बाबा तुला हवी ती घे. नंदू ए नंदू नंदू काय? आज विभाकर अंकल आले होते. हा त्यांनी खेळ आणला होता तुझ्यासाठी. हा खेळ आवडला तुला? हो. आणि अंकल आवडले? नाही. का? का रे नंदू? मग मला त्यांनी गट्ट का धरून ठेवला होता? हद तरी. अरे एवढंच ना, तू लहान आहेस ना म्हणून त्यांनी तुझी गंमत केली. अंकल की नाही खूप चांगले आहेत. त्यांनी खेळ आणला की नाही तुझ्यासाठी? पण मला त्यांची गंमत नाही आवडत. बरं बरं आपण त्यांना सांगू हा तुझी गंमत नाही करायची म्हणून. दीदी शहाणी, मी शहाणा. आणि अंकल सुद्धा. आणि अंकल सुद्धा. अंकल पण शहाणे. नंदू नंदू गुरुच ढासळतोय का रे? लाटांवर लाटा येऊन धडकताय. गुरुजाच्या प्रत्येक चिरात लाटेची ओल झिरपते. साऱ्याच प्रश्नांचा एक अवघड गुंता झालाय. एका टोकाला तू आहेस विभाकर आणि दुसऱ्या टोकाला नंदू. ही दोन्ही टोकं येतील मला जुळवता. पण पण ह्या साऱ्या गुंत्यात मी कुठे? छे काहीच समजेनसं झालंय. ए नंदू 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 आज ते अंकल आले होते ना, त्यांनी आपल्याला त्यांच्याकडे राहायला बोलवलंय. त्यांचं की नाही मोठं घर आहे. दीदी त्यांच्याकडे ट्रेन आहे? हो असेल ना. पण मला त्यांची गंमत नाही आवडत. मी त्यांना सांगितलंय हा की तुझी गंमत नाही करायची म्हणून. आणि नंदू तुला माहितीये का, अंकलने माझी सुद्धा एक गंमत केली. काय? ते की नाही माझ्याशी लग्न करणार आहे. दीदी माझ्याशी पण? चल वेडा कुठला, तुझ्याशी कसं करतील ते? दीदी मग ते मला ट्रेन देतील मोठी? हो नक्की देतील. मग चल आता चल अंकलकडे आपण जाऊ. चल चल. अरे वेडा कुठला, आता आपण जेवायला जायचं. चल चल पळा. दीदी शहाणी, मी शहाणा, ट्रेन शहाणी आणि अंकल पण शहाणे. बरोबर. हॅलो हॅलो नीलम आहे का? मी पद्मा बोलते. हॅलो नीलम मी बोलते. आधी मला सांग, काल विभाकर तुला भेटला होता? अगं अगं पण थोडीशी कल्पना तरी द्यायचीस. तो आज आला होता. नाही सहजच नाही, पुन्हा एकदा लग्नाची मागणी घातली त्यानं. त्याने घटस्फोट घेतलाय. छे ग एवढ्यात काय उत्तर देणार. पण नीलम यावेळी मी त्यांच्या प्रपोजलवर विचार करायचं ठरवलंय. दीदी लवकर काय लागते ना. बरं ठीक आहे, मी उद्या तुझ्याकडे येते, तेव्हा आपण सविस्तर बोलू. अच्छा ठेवते. नंदू नंदू तू इथं काय करतोयस? आत्याबाई सांगत होत्या तू मध्येच कुठेतरी निघून गेलास.
तुला मी किती वेळा सांगितलं आपली बिल्डिंग सोडून कुठेही जायचं नाही. नंदू, नंदू ऐकतोयस ना तू? विभाकर अंकल यायला झाले. आधीच खूप उशीर झालाय. नंदू, नंदू एकदा सांगितलं कळत नाही का रे तुला? चल उठ, चल. आय एम सॉरी नंदू, मी रागावले नाही रे तुझ्यावर, पण तुझ्या दीदीचं तू ऐकणार नाही का? विभाकर अंकल येणार आहेत ना, ते तुझ्यासाठी ट्रेनही आणतील आज. चल नंदू, चल आपण तयार होऊया. तू पण चल. बरं, पण 1 मिनिट थांबा, मी एक फोन करते. हॅलो, हॅलो श्रेयस, कॅन आय स्पीक टू मिस्टर विभाकर? रूम नंबर 202. काय ते निघून गेले? केव्हा? एव्हा नाही यायला पाहिजे होते. नाही नाही, तुम्हाला नाही. एनिवे, थँक्स लॉट. दीदी, नंदू, आता काही एक हट्ट करायचा नाही हं? शहाण्या मुलासारखं तयार व्हायचं. पण मी आज अंकलची गंमत केली. कोणती गंमत? कोण अंकल? विभाकर अंकल? अच्छा, अंकल आले होते इथं? पण मी खरंच त्यांची गंमत केली. हो हो, गंमत केलीस. पण मला सांग, विभाकर अंकल इथे आले होते? हो, मगाशी आले होते. मी बाहेर खेळत होतो ना तेव्हा. पण मी खरंच त्यांची. बरं बरं, गंमत केलीस. मग पुढे काय झालं? अंकल आले. अंकलनी मला विचारलं, दीदी आहे? मी म्हटलं अजून आली नाही. मग त्यांनी मला मोठं चॉकलेट दिलं. मग मी त्यांना विचारलं, मी तुम्ही ट्रेन आणली? तर ते म्हणाले सॉरी, पुढल्या वेळी. मग मग मी त्यांना म्हटलं, दीदीने हट्ट नाही केला दीदी. मग मी त्यांना म्हटलं, मला तुमच्या गाडीतून आमच्या ब्रिजवर न्याल कधी कधी ट्रेन बघायला? तर ते हो म्हणाले. तर दीदी पण येईल म्हणाले. मग अंकल कुठे आहेत? ते तुझ्याबरोबर परत नाही आले? नंदू, अरे बोल ना, मग अंकल कुठे आहेत? पण मी खरंच त्यांची गंमत केली का दीदी? त्यांनी माझी केली ना त्याची. हे बघ, हे बघ नंदू, रडू नकोस. मी नाही ओरडणार तुला. मला काय झालं ते नीट सांग. तुम्ही त्या ब्रिजवर गेलात, मग? मग मी अंकलला खूप ट्रेन दाखवल्या, खूप मजा केली. मग मग मी अंकलची गंमत करायचं ठरवलं. पुढे काय झालं? अंकल मला लांबून येणारी मोठी ट्रेन दाखवत होते. मी मी त्यांच्या मागे लपलो. नंदू, नंदू गप्प राहू नकोस. कसली गंमत केलीस सांग. मी मी अंकलला मागून घट्ट धरायला गेलो. मी त्यांना घाबरवण्यात होतो. पण त्यांना माझी गंमत अगोदरच कळली. मी त्यांना पकडायला गेलो, ते माझ्याकडे वळले. पुढे पुढे काय झालं माहित नाही. अंकल अंकल वरून खाली पडले. मी खूप घाबरलो दीदी. मी धावत घरी आलो दीदी. दीदी दीदी अंकल येतील ना ट्रेन घेऊन? दीदी बोलला. विभाकर बुरुज ढासळला का रे? वादळ बुरुजाच्या आतच दडलं होतं. ते समजलंच नाही. लाटा फक्त चाहूल देऊन निघून गेल्या. सारच भुई सपाट झालं. आता फक्त एक ढिगारा उरलाय, विटक्या मातीचा. निदान आयुष्याचं तडकं बनवायला तरी काम येईल. दीदी रडू नका. दीदी दीदी खरंच अंकलची गंमत केली का दीदी? साऱ्या आयुष्याची गंमत झाली रे नंदू. साऱ्या आयुष्याचीच गंमत झाली.